तर आता एक धक्कादायक बातमी समोर येते। नांदेडमधील गोदावरी नदी विषारी बनली आहे। शहरातील ड्रेनेजचं पाणी सध्या नदीत सोडल्यानं लाखो माशांचा मृत्यू झालाय। केमिकलयुक्त पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। कोट्यवधी रुपये खर्च करूनही नदी स्वच्छ होत नसल्याचा आरोप आता स्थानिकांकडून करण्यात आलाय। आज नांदेडच्या कमिशनरची किंवा महानगरपालिकेची अशी अवस्था झाली आहे, बेशरमाचं झाड त्यांच्या जर बाजूला ठेवलं तर ते लाजल, पण हे इतके बेशरम आहेत की यांच्यावर कुठलाच परिणाम होत नाही। जवळपास कोट्यवधीची निधी आलेली आहे। मागच्या वेळेस मलशुद्धीकरणाच्या माध्यमातून 19 कोटी आले होते। आता मी त्या कन्स्ट्रक्शन वाल्याचं नाव घेऊ इच्छित नाही, ते काय केले त्यांनी, इथंच का पर्टिक्युलर पाणी थांबते। तर माझी दरवेळेस अशीच विनंती राहते की किमान यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, कारण हे तुम्ही जर परिवारण पाहिली पूर्ण मासे तर डेट झाले इतकं पोल्युशन इथं झालेलं आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचा अजब कारभार आता समोर आलाय। ऐरोली सेक्टर क्रमांक 12 मधील प्लॉट क्रमांक 2 हा सिडकोनं टेंडर काढून विकला होता। त्या ठिकाणी विकासकानं खासगी रुग्णालय उभारलं होतं। असं असतानाही नवी मुंबई मनपाच्या स्थायी समिती सभापती यांनी सदर भूखंड इमारतीसह महापालिकेला हस्तांतरित केलाय। या ठिकाणी महापालिका नागरी आरोग्य केंद्र उभारणार आहे। हे जे अशोक भाऊसाहेब पाटील स्थानिक नगरसेवक आहे, त्यांच्याकडे काही ना काही विरोध होता। तिथे मी जिथे गेल्या तिथे ते लोक मला मतलब खूप त्रास दिला। लवकर हे NOC आणि CC वगैरेसाठी त्रास देत होतं पहिल्यापासून, पण मी लिगल जे काही होतं त्याच्याप्रमाणे करून नंतर मला CC भेटलं। हमकरी सो कायदा या पद्धतीने यांचं सर्व चाललेलं आहे। ते BJPचे नगरसेवक अशोक पाटील यांनी जेव्हापासून या डॉक्टर सिंग म्हणून या व्यक्तीला हा टेंडर प्लॉट लागला त्या दिवसापासून त्याच्या मागे हात धुवून मागे लागलाय। आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून एवढी सुविधा चांगल्या पद्धतीने देतोय, तर प्रशासनाने याकडे सुद्धा दुर्लक्ष का केलं, कशासाठी केलं, हे सुद्धा आमचा प्रश्न आहे। आणि माझा हा ठराव सभागृहामध्ये महासभेला आहे, मी मान्य करतोय, मी मांडलाय। आणि जनतेच्या हितासाठी मी काय माझ्या स्वतःसाठी तो बंगला नाही बांधत आहे मी त्या ठिकाणी,